साताऱ्यामधून धक्कादायक घटना समोर येत आहे। एका महिलेचा एकुलता एक मुलगा बालपणी बेपत्ता झाला। आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेत घेत ही महिला म्हातारी झाली। मग 27 वर्षांनंतर एके दिवशी एका साधूबाबाने महिलेचे दार ठोठावले। त्या बाबाने आपणच तुझा बालपणात हरवलेला मुलगा असल्याचं महिलेला सांगितलं। हे ऐकून वृद्ध महिलेच्या आनंदाला पारावारा उरला नाही। मात्र महिलेचा आनंद फार काळ टिकला नाही। म्हातारपणात ती ज्या मुलाचा आधार मानत होती त्यानेच तिला मोठा धक्का दिला। आता दहिवडी पोलिसांनी ह्या बनावट बाबाला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ रघुनाथ शिंदे असं ह्या बाबाचे नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील रहिवासी आहे। 27 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला मुलगा असल्याचं भासून त्याने वृद्ध महिलेची फसवणूक करून तिची संपूर्ण मालमत्ता बळकावली। दहिवडी गावातील द्वारकाबाई विष्णू कुचेकर यांचा एकुलता एक मुलगा 1997 मध्ये हरवला होता। कुटुंबीय आणि पोलिसांनी मिळून बराच शोध घेतला, मात्र मुलगा सापडला नाही। यावेळी द्वारकाबाईंना आशा होती की आपला मुलगा एक दिवस परत येईल। 2 वर्षांपूर्वी द्वारकाबाईंच्या घरी एक माणूस साधूच्या वेशात आला आणि तिला विचारले, आई तू मला ओळखतेस का? यावर द्वारकाबाईंनी त्यांना मिठी मारली आणि आपला मुलगा म्हणून स्वीकारले। या विश्वासाने द्वारकाबाईंनी रेशन कार्ड, आधार कार्डासह सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित केल्या। 10 वर्षांपूर्वी आरोपी शिंदे यांनी भिक्षा मागण्याच्या बहाण्याने द्वारकाबाईंच्या घरी पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे। यावेळी त्याने महिलेकडून तिच्या मुलाची आणि मालमत्तेची माहिती घेतली। द्वारकाबाईंच्या मृत्यूनंतर आरोपीने घरातील सर्व विधी पूर्ण करून सर्व मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली। यानंतर तो काही काळ गायब झाला, पण यावर्षी तो परत आला। यावेळी गावकऱ्यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली। तपासात वृद्ध महिलेचा मुलगा नसून बनावट बाबा असल्याचे समोर आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी एकनाथ रघुनाथ शिंदे याला अटक केली। त्याच्या विरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे।